आणि तदनंतर राज्यगीत या ठिकाणी संपूर्ण होईल. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80वा समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. आजच्या या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित आहात. हा उत्साहाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. स्वातंत्र्य हे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे होय. माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होत आहे. राष्ट्रीय ध्वज को सलामी देगा राष्ट्रीय स्लोट कमांडर जी एल पठाण, राखीव पोलीस निरीक्षक आणि बँड मेजर DY सहाणे, माननीय मंत्री महोदय हे स्मृती सन्मान पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी जात आहे. तिरंगा आकाशात फडकतो तेव्हा केवळ 3 जण दिसत नाही. दिसतो तो भारताच्या शौर्याचा, शांततेचा आणि समृद्धीचा. माननीय मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी, त्याचबरोबर पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या आशीर्वादाने स्मृती सन्मान पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे. स्वातंत्र्य सैनिक यांच्या समवेत आहेत. थोडं मागे सरकार सर्व मान्यवरांच्या
महाराजांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे. आजच्या या सोहळ्याला उपस्थित असलेले आपण सर्वजण भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80वा दिन समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. हा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवत आहात. माननीय मंत्री महोदय, त्याचबरोबर पदाधिकारी, अधिकारी पुष्पचक्र अर्पण करत केल्यानंतर मंचाकडे येत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांच्या मनात मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. चला समोर चला तिकडे पलीकडे चला पलीकडे या पलीकडे आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी, माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी, विद्यार्थी आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यातील माता भगिनींनो, बंधूंनो, आपणा सर्वांना 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आणि पुढील भारत घडवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार केला. 1857च्या स्वातंत्र्य समरापासून 15 ऑगस्ट 1947 पर्यंत असंख्य स्वातंत्र्यवीरांनी परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला. महात्मा गांधींनी